शिवसेनेचं ऑपरेशन टायगर 3.0 प्रगतीपथावर. ठाकरेंचे 4 आमदार शिंदेंना भेटले. 20 पैकी 16 आमदार फुटणार अशी चर्चा. अयोध्येतल्या राम मंदिर दान चोरी प्रकरणी राऊत संतप्त. शिवसेनेनं दान केलेल्या 4 किलो चांदीच्या विटा गायब. ट्विट करत संजय राऊतांचा दावा. अयोध्येच्या श्रीराम मंदिरातल्या चोरी प्रकरणी गुन्ह्याची नोंद. लवकुश मिश्रा, अरुकल्प मिश्रा अटकेत. फुटीर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंचा उद्यापासून दौरा. सलग 3 दिवस विविध मतदारसंघांना उद्धव ठाकरे भेटी देणार. स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिकांशी संवाद साधणार. दिलगिरी व्यक्त करताना सुद्धा खासदार संजय पाटलांचा माजोर्डेपणा कायम. शिवीगाळसह धमकीचं खापर पत्रकारांवरच फोडलं. गोंदियातल्या भाजप नगरसेवक शिव शर्मा यांना 5 वर्षांची शिक्षा. तत्कालीन काँग्रेस आमदार गोपाल अग्रवाल मारहाण प्रकरणी कोर्टाचा निर्णय. 2016 मधल्या घटनेचा 10 वर्षांनंतर निकाल. केतन अग्रवाल हत्येप्रकरणी सियाच्या आई वडिलांची संतप्त प्रतिक्रिया. मुलगी दोषी असल्यास तिलाही लोहगडावरून ढकलून द्या, गोयल कुटुंबियांची मागणी. जळगाव जिल्ह्यातल्या मंगरुळ धरण ओव्हरफ्लो. रावेर तालुक्यातल्या केळी उत्पादकांना मोठा दिलासा, तर धरण गावात नदी, पाझर तलाव तुडुंब भरले. त्र्यंबकेश्वरमधल्या व्हीआयपी दर्शन घोटाळा प्रकरणी मुख्य संशयित आरोपी पुरुषोत्तम कडलगला जामीन. याआधी जिल्हा आणि सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला. मध्य रेल्वेकडून महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना. रेल्वे सुरक्षा दलाकडून यात्री ॲपच्या सहकार्यानं एसओएस सुरक्षा. एसओएस बटनाद्वारे रेल्वे सुरक्षा दलाशी तात्काळ संपर्क साधता येणार. केंद्र सरकारचा मोठा निर्णय. पासपोर्टच्या शुल्कात वाढ. आता पासपोर्टसाठी 1500 ऐवजी 2500 रुपये भरावे लागतील. अॅमेझॉनची भारतामध्ये तब्बल 48 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक. मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी जेसी यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट. स्कॉटलंडचा आत्मघातकी खेळ. विनिशियस ज्युनियरच्या गोल धडाक्यामुळे ब्राझील विजयी. आता ब्राझीलचा बाद फेरीत प्रवेश. मोरोक्कोचं दमदार पुनरागमन. पिछाडीवरून हैतीवर सरशी. दमदार पुनरागमन करत हैतीचा 4-2 केला पराभव. भारतीय महिला संघाचा वर्ल्ड कपमध्ये 3रा विजय. बांगलादेशला 5 विकेट राखून हरवलं.